नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भव्य कार्यकर्ता मेळावा और महिलाओं के लिए हल्दी कुंकुम समारोह का किया गया आयोजन। बताए सोनाली ग्रुप ग्राम पंचायत क्रीड़ांगन में देवा ग्रुप फाउंडेशन, देवा ग्रुप संगठना, देवा ग्रुप कामगार संगठना द्वारा अध्यक्ष सुजीत पप्पिया भाई ढोले की अध्यक्षता में भव्य कार्यकर्ता मेळावा व हल्दी कुंकुम समारोह का आयोजन किया गया। बता दें, देवा ग्रुप पिछले 15 वर्षों से सामाजिक कार्य करते आ रहे हैं। अब महाराष्ट्र के साथ साथ कई राज्यों में देवा ग्रुप के कार्यकर्ता सामाजिक कार्य कर रहे हैं। इस कार्यक्रम में सचिव तानाजी मोरे के साथ कई पदाधिकारी, कार्यकर्ता, महिला पुरुष हजारों की संख्या में इस कार्यक्रम में उपस्थित थे। वहीं कई पदाधिकारियों ने इस संगठन के कार्यों के बारे में बताते हुए क्या कहा, ये देखते हैं। भूषण मोरे सदस्य, श्री दीपक गायकवाड जिल्हाध्यक्ष नाशिक, देवा ग्रुप फाउंडेशन, मनोज देशले, तारमाळे संघटनेचे हितचिंतक या मान्यवरांची मी नावं घेते, त्याला विनंती आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावं। आपण करूया त्यांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। प्रतिमेचं पूजन होतंय। निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी जाणता राजा, वरदवंत, मूर्तिवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, पुण्यवंत, जाणता राजा म्हणून ज्या माझ्या राजाची कीर्ती आहे, अर्थातच भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं देखील पूजन इथे केलं जात आहे। ज्या भारताचं प्रशस्त संविधान ज्या महामानवाने इथे आपल्या सर्वांना बहाल केलं, 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा कालखंड घेतला गेला आणि 26 नोव्हेंबर 1991 मधला, माफ करा, 26 नोव्हेंबर 1949 ला जी आपली राज्य घटना अगदी सुपूर्त केली गेली आणि मग तिची अंमलबजावणी देखील आपण पाहिली। सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस पुष्पार्पण केलं जात आहे। माजी सरपंच आणि कार्यकारिणी सदस्य देवा ग्रुप फाउंडेशन मनीषा तानाजी मोरे मॅडम यांच्या शुभ हस्ते अनुज डोळे यांना विनंती केला पुष्पार्पण। त्यांचे सुपुत्र युवा स्टार, राजीव स्टार अर्थातच अनुज डोळे यांच्या शुभ हस्ते प्रतिमांचं पूजन आणि त्यांच्या वडिलांच्या अर्थात देवाबाईंच्या या प्रतिमेला पुष्पार्पण केलं जात आहे। त्यांच्या आठवणींना देवा इथे सन्मान आणि आदरणीय आपल्या सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व आपला लढवय्या सेनापतीच्या मातीत, असं मी याद देखील उल्लेख केला की या महाराष्ट्र काही लेचा पेचांचा महाराष्ट्र नाहीये, तर तो लढवय्यांचा महाराष्ट्र आहे। आणि याच महाराष्ट्राच्या मातीतला हा ढाण्या वाघ, त्यांचा इथे सन्मान होतोय। सुजित शेठ ढोले त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे। एक विशेष सन्मान या व्यासपीठावर त्यांचा संपन्न होत असताना जोरदार काय झालं पाहिजे। सुजित बाबासाहेब ढोळे साहेब युवा अध्यक्ष, सर्वांना जय देवा। अन्याय के खिलाफ लड़ने के लिए जिगर की जरूरत पड़ती है। अन्याय के खिलाफ लड़ने के लिए जिगर की जरूरत पड़ती है, लेकिन अन्याय से हर रोज लड़ने के लिए देवा ग्रुप फाउंडेशन जैसी दमदार संगठन की जरूरत पड़ती है। तो जय शिवराय, जय देवा। मैं ऋग्वेद शेट्टी, आप सभी का मित्र, कि देवा ग्रुप संगठन काय आहे। देवा ग्रुप संगठन ही एक सोच आहे। देवा ग्रुप संगठन हा एक विचार आहे जो अन्यायाच्या विरुद्ध लढतो। जे ही गोरगरीब जनता आहे किंवा गोरगरीब लोक आहेत त्यांच्या विरुद्ध, म्हणजे जनतेवरती विरुद्ध जे लोकांनी चुकीचे कामं केले आहेत, त्यांच्यावरती जे अन्याय केलेले आहेत त्यांच्या विरुद्ध लढणारी ही संस्था आहे। आणि सर्वांना माझं अभिवादन। बघा, एखादा देवा ग्रुप अशा नावाचं एक छोटंसं रोपटं आपल्या सगळ्यांनी देवा ग्रुप संघटकांनी लावलं होतं आणि त्या रोपट्याचा आज हा वटवृक्ष झालेला आपण पाहतो। विनाथ झोक, पुरचे तालुका विक्रमगड, आपल्या शुभ हस्ते भारत नेपाली भोजोशनी तालुका भिवंडी यांचा सन्मान करायचा। नितेशजी कासार, नितेश कासार, स्मिता डावरू, नारंगी तालुका वसई यांचा सन्मान करायचा आहे। ढोळे यांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान होता आहे। दंडाळे तालुका भिवंडी, दलोंडे तालुका भिवंडीचा अशोक बुधर यांचा सन्मान अनुज ढोले याला विनंती करतो। अनुज ढोले, त्यानंतर अशोक बुधर, येवई तालुका भिवंडी, अमर पाटील मेघ तालुका वाडा, नवापाडा तालुका जिल्हा ठाणे, कोशंबीचे
धन्यवाद. यांना वंदन करून मी या ठिकाणी आपल्या देवाग्रुप संघटना, देवाग्रुप कामगार संघटना, देवाग्रुप फाउंडेशन यांचे काम संपूर्ण भारतभर सुरू आहे. मी उपस्थित असलेल्या माता भगिनी, विशेष करून युवा पिढीला आव्हान करतो का देवाग्रुप संघटना प्रत्येक गावागावात पोचली पाहिजे. लोकांच्या अन्यायाविरोधात आपण लढलो पाहिजे. मी सर्वांना आव्हान करतो, विशेष युवा पिढीला, आपल्याला अन्यायाविरुद्ध लढायचं आहे. लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे. अशी शिकवण आपल्याला पहिल्यापासून आपले वरिष्ठ असतील हे देत आल्यात आणि हेच आपल्याला वारसा घ्यायचा आहे. 2 शब्द इथेच संपवतो. जय देवा. हा एक मेळावा आपला आयोजित केला, हा खूप वर्षापूर्वी इच्छा होती, पण तो आज साकारलेला आहे. आणि जो आज साकारलेला आहे या तुमच्या माझ्या कार्यकर्त्यांनी भरून आणलेला आहे. आणि माझ्या बहिणी आणि भगिनींनो, इथं आल्याबद्दल तुमचा सर्वांचा मी आभार करतो. देवाग्रुप संघटना ही खूप काही मोजक्या याच्यामध्ये आम्ही एक 10-15 जणांनी चालू केलेली संघटना होती. वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या संख्येने वाढत जाईल, पण खरोखर देवाबाईचा आशीर्वाद आहे. कारण ही संघटना आपण 1-2 जिल्ह्यांपुरती स्थापित केली होती, पण ती जी वाढत गेली ते अजून सुद्धा आम्हाला वाटत नाही का हे पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेले. हे कर्नाटक असो, गुजरातमध्ये असो किंवा UP MP मध्ये सुद्धा संघटना आहे. पण आम्ही हे कार्यकर्ते अजून परत तिथपर्यंत पोहोचलो नाही, खूप जिल्ह्यामध्ये पोहोचलो नाही, तरी सुद्धा आपली संघटना एवढी वाढत गेली. खूप अभिमान वाटतो मला या संघटनेत काम करताना. कारण युवा पिढी खूप जोमालून साथ देत आहे. कारण संघटनेमध्ये काम करत असताना फाउंडेशनचा आपण जो वसा घेतलेला आहे, त्या वसामध्ये काही गरजू लोकांना जी हाक आली तर ती आपलं कार्यकर्ते नेहमी धावत जात असतात. हे आम्ही आता कार्यशाळा उभारणार आहेत. प्रत्येक तालुक्यात आणि गावागावामध्ये कार्यशाळा उभा करून प्रत्येक कार्यकर्त्याला कसा पद्धतीने घडवायचं हे शिक्षण देणार आहेत. कार्य आम्ही करत आहेत. आम्हाला साथ देत राहा. आम्ही नक्की तुमचं साथीला साथ देत राहू. मुलांच्या गळ्यातील ताईत एक निडर बिनधास्त नेतृत्व देवाग्रुप फाउंडेशन, देवाग्रुप संघटना आणि देवाग्रुप कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री सुजित पप्प्याबाई डोले, देवाग्रुप फाउंडेशनचे उपाध्यक्ष माननीय संदीप ठाकरे, फाउंडेशन संघटनेचे सचिव माननीय श्री तानाजीभाऊ मोरे, संघटना उपाध्यक्ष कामगार संघटना सचिव ज्ञानेश्वर भाऊ शिर्के, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद व हितचिंतक आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यकर्ता मेळावा संपन्न होत आहे. जय देवा. खरं तर भाषण करणारच नव्हतो आणि तसं पण भाषण म्हणा येत नाही, कुठल्याच कार्यक्रमाला कधी केलेलं नाही. सर्वात प्रथम भाषणाचं कारण म्हणजे एकच, आता त्या पुण्याच्या ताई बोलल्या आणि आता डॉक्टर बोलले, महिलांसाठी काहीतरी करा. पण जेव्हा महिला आम्हाला सांगतील ताई, तेव्हा आम्हाला समजेल ना. फक्त एकच कॉल करा देवा ग्रुपला, जी महिला असो का कोणत्याने असो त्याच्यावर अन्याय होतो, त्यासाठी देवा ग्रुप धावून येणार. आणि मी काय एवढा वेळ तुमचा घेत नाही, बाकीचं काय सांगितलं नाही माझ्या देवा ग्रुपच्या अख्ख्या मुलांनी. जय देवा. फक्त एकच लाच बोलतो, माझ्या पुस्तकातलं एक पान काय फाटलं, त्यांना वाटलं मी संपलो. अरे मी कालही संपलो नव्हतो ना, आजही संपणार नाही. जय देवा. हो हो. रांगेमध्ये अनेक महिला हळदी कुंकू सुरू करा आणि त्यांच्यासाठी माहिती प्रेमाची भेट आलेली आहे. चला फटाफट घ्या. वहिनी घ्या तुम्ही, हळदी कुंकू सुरू करा. इकडून हा लाईव्ह फक्त लाईव्ह घ्या. चला पुढे, चला इकडे या. ज्यांचा हळदी कुंकू झालं त्यांनी साडी द्यायला तुम्ही हळदी कुंकू करूच नका, साडी द्या फटाफट. यस हा साडी द्या. थांबा. सर्व महिला भगिनींसाठी आज ही माईची प्रेमाची भेट हळदी कुंकूच्या निमित्ताने भेट दिली जात आहे. सर्व महिलांचे हार्दिक आभार.
महिला देखील भरपूर आहेत. रांग फटाफट पुढे सरकवा. खऱ्या अर्थानं त्या आमच्या माता भगिनींकरता या हळदी भेट तुम्हाला दिली जाते. सत्यवार्ता टीवी न्यूज को सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.